नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा कोंबडीबद्दल सांगणार आहे जिला काळं सोनं असं देखील म्हटलं जातं. काळं सोनं कारण तिचं संपूर्ण शरीर काळं असतं. पिस, चोच, त्वचा, अगदी हाडं आणि रक्त सुद्धा. पण अजून एक कारण आहे ज्यामुळे ही कोंबडी एवढी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे तिचे अविश्वसनीय आरोग्यदायी गुण. पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतोय. मित्रांनो, शाकाहार करायचा की मांसाहार हा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आहाराची निवड ही त्याच्या श्रद्धा, परंपरा, आरोग्याच्या गरजा आणि वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते. काही लोकांना शाकाहारी आहारात समाधान, मानसिक शांती आणि आरोग्य मिळतं, तर काहींना मांसाहारातून आवश्यक पोषक घटक मिळतात असं वाटतं. दोन्ही आहार पद्धतींना आपापले फायदे आणि मर्यादा आहे. त्यामुळे ह्या विषयाकडे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय केवळ वैज्ञानिक आणि आरोग्यदायी दृष्टिकोनातून पाहणं महत्त्वाचं आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर फक्त कडकनाथ कोंबडीसारख्या अनोख्या जातीच्या पोषण मूल्य, औषधी गुणधर्म आणि आरोग्य विषयक माहितीकडे जागरूकतेने पाहण्याचा आहे. आपण प्रत्येकाने आपल्या शरीराला, विचारांना आणि जीवनशैलीला अनुरूप असा निर्णय घ्यावा, कारण अखेर आरोग्याचं रक्षण हा प्रत्येकाचा स्वतःचा जबाबदारीचा भाग आहे. कडकनाथ ही भारतातील एक अद्वितीय कोंबडीची जात आहे. ती प्रामुख्याने मध्य प्रदेशातील झाबुआ आणि अलिराजपूर जिल्ह्यांमध्ये आढळते. या कोंबडीचा सर्वात वेगळा गुण म्हणजे संपूर्ण काळा रंग. तिचे पिस, चोच, पाया, त्वचा, अगदी मांस आणि रक्त ही काळसर असतं. हा काळेपणा मेलॅनिन नावाच्या नैसर्गिक रंगद्रव्यामुळे निर्माण होतो. मित्रांनो, ही जात भारताचीच मूळ असून तिचं जनुकशास्त्रीय बनावट पण इतर कोंबड्यांपेक्षा वेगळं आहे. म्हणूनच तिचं संरक्षण करण्यासाठी सरकारने तिला जीआय टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन देखील दिलं आहे. कडकनाथ कोंबडीचं मांस हे सामान्य ब्रॉयलर कोंबडीच्या मांसापेक्षा पूर्णतः वेगळं आणि अधिक पौष्टिक मानलं जातं. त्यात चरबीचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे ते हलकं आणि सहज पचणारं असतं, तर दुसरीकडे प्रथिनांचं प्रमाण अधिक असल्याने ते स्नायूंच्या वाढीस, ऊतींच्या दुरुस्तीला आणि शरीराच्या आवश्यक ऊर्जेच्या निर्मितीस मदत करतं. आजच्या काळामध्ये ज्या लोकांच्या जीवनशैलीत शारीरिक व्यायाम, वजन कमी करणं किंवा मसल बिल्डिंगचा समावेश आहे, त्यांच्यासाठी कडकनाथ कोंबडी हा एक उत्तम पर्याय ठरतो. या मांसात नैसर्गिकरित्या असलेले प्रथिने आणि अमिनो आम्ल शरीराला मजबूत बनवतात, तर त्यातील कमी चरबीमुळे ते हृदयासाठी देखील सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे खेळाडू, व्यायाम करणारे आणि आरोग्याबद्दल जागरूक लोक हे मांस त्यांच्या आहारात समाविष्ट करतात. यात फक्त प्रथिनेच नाही, तर अनेक महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजे देखील मुबलक प्रमाणात असतात, जसे की व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6, B12, व्हिटॅमिन E आणि C, तसेच नियासिन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह. ही सर्व पोषक द्रव्ये शरीरात एकत्रितपणे काम करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देतात. कडकनाथ मांसातील लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारतं, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत ठेवतात. व्हिटॅमिन B समूहातील घटक मज्जासंस्थेचं आरोग्य जपतात आणि ऊर्जा निर्मितीस मदत करतात. त्यामुळे कडकनाथ कोंबडीचं सेवन केल्याने केवळ स्नायू वाढत नाही, तर एकूणच शरीराची कार्यक्षमता, सहनशक्ती आणि दैनंदिन ऊर्जाही वाढते. कडकनाथ कोंबडीचं रक्त काळसर दिसतं हे ऐकून अनेक जण आश्चर्यचकित होतात, पण यामागे एक अत्यंत रंजक आणि वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. या कोंबडीच्या शरीरात फायब्रोमेलॅनोसिस नावाची एक विशेष अनुवंशिक अवस्था असते, जी अत्यंत दुर्मिळ अशी आहे. या अवस्थेमुळे शरीरात मेलॅनिन नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य प्रचंड प्रमाणात तयार होतं. साधारणपणे मेलॅनिन हे आपल्या त्वचा, केस आणि डोळ्यांच्या रंगासाठी जबाबदार असतं, पण कडकनाथ कोंबडीच्या शरीरामध्ये हे रंगद्रव्य केवळ त्वचेत नाही, तर अंतर्गत अवयवांमध्ये, स्नायूंमध्ये आणि रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा साठतं. परिणामी तिचं मांस, चोच, पिस, त्वचा आणि अगदी रक्त देखील गडद काळसर दिसतं. या काळ्या रंगामुळे काहींना ती विचित्र वाटली, तरी वैज्ञानिक दृष्ट्या हे तिचं सर्वात अद्वितीय वैशिष्ट्य मानलं जातं. या मेलॅनिनचं अस्तित्व केवळ रंगापुरतं मर्यादित नसून त्याचे जैविक फायदे देखील आहे. या रंगद्रव्यामुळे कडकनाथ कोंबडीला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून नैसर्गिक संरक्षण मिळतं, जे तिच्या पेशींना सुरक्षित ठेवतं. त्यामुळे ती उष्ण हवामान, तीव्र सूर्यप्रकाश आणि आव्हानात्मक वातावरणात सुद्धा सहज टिकून राहू शकते. तिची रोगप्रतिकारक शक्ती इतर कोंबड्यांपेक्षा अधिक मजबूत असते आणि त्यामुळे तिला आजारांचं प्रमाण कमी असतं. या सर्व गुणांमुळेच कडकनाथ केवळ एक अनोखी जात नाही, तर ती निसर्गाने दिलेलं जैविक चमत्कारिक उदाहरण मानली जाते. सामान्य कोंबडीच्या तुलनेमध्ये कडकनाथ कोंबडीमध्ये पोषण मूल्यांचं प्रमाण खूप वेगळं आणि अधिक गुणवत्तापूर्ण असतं. उदाहरणार्थ, सामान्य कोंबडीच्या मांसामध्ये प्रथिनांचं प्रमाण साधारणतः 18 ते 20% इतकं असतं, तर कडकनाथ मध्ये ते तब्बल 25 ते 27% पर्यंत पोहोचतं. त्यामुळे मसल बिल्डिंग करणारे, वजन नियंत्रित ठेवू इच्छिणारे किंवा उच्च प्रथिनयुक्त आहार घेणाऱ्या लोकांसाठी हे मांस एक आदर्श पर्याय ठरतं.
दुसरीकडे सामान्य चिकनमध्ये चरबीचं प्रमाण 13 ते 15% दरम्यान असतं, तर कडकनाथमध्ये ते फक्त 1 ते 3% पर्यंत मर्यादित असतं. म्हणजेच हे मांस हृदयासाठी अधिक सुरक्षित, हलकं आणि पचायला सोपं आहे. याशिवाय कडकनाथ कोंबडीमध्ये लोहाचं प्रमाण सामान्य कोंबडीपेक्षा तब्बल 10 पट जास्त असतं, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं आणि शरीरातील ऑक्सिजन वहन क्षमता सुधारते. विशेष म्हणजे ह्या कोंबडीच्या मांसामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अत्यल्प असतं, जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करतं. म्हणूनच हे मांस हृदय, लिव्हर आणि स्नायूंसाठी अत्यंत लाभदायक मानलं जातं. नियमितपणे संतुलित प्रमाणात कडकनाथ कोंबडीच्या मांसाचं सेवन केल्याने शरीराला आवश्यक प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे मिळतात, ज्यामुळे एकूणच शारीरिक कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कडकनाथ कोंबडीचं मांस हे पौष्टिकतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे, कारण त्यात लोह तत्वाचं प्रमाण अत्यंत जास्त असतं. लोह हे रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आणि शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे. त्यामुळे ज्यांना ॲनिमिया म्हणजेच रक्ताल्पता आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवते, त्यांच्यासाठी कडकनाथ मांस एक नैसर्गिक आणि प्रभावी पूरक ठरतं. या मांसाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अत्यल्प असतं, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. नियमितपणे मर्यादित प्रमाणात कडकनाथ मांसाचं सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकते आणि एकूणच कार्डिओव्हॅस्क्युलर आरोग्य सुधारतं. याशिवाय कडकनाथ कोंबडीच्या मांसात नैसर्गिक अॅमिनो ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. हे घटक पेशींमधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून शरीराच्या ऊर्जेची पातळी वाढवतात. विशेषतः त्यात आढळणारे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स जसे की B1, B2, B6 आणि B12 हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातील व्हिटॅमिन B12 मेंदूतील न्यूरल सिग्नल सुधारतं, मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढवतं आणि स्मरणशक्ती तीव्र करतं. त्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी, ताणतणावाखाली काम करणारे कर्मचारी किंवा मानसिक थकवा जाणवणाऱ्या लोकांसाठी हे मांस विशेषतः फायदेशीर ठरू शकतं. लोक परंपरेत कडकनाथ मांसाला मानसिक थकवा, स्ट्रेस आणि नैराश्य कमी करण्याचं साधन मानलं गेलं आहे आणि त्यामागे खरोखरच वैज्ञानिक कारण देखील आहे. या मांसामध्ये असलेले नियासिन आणि ट्रिप्टोफॅन हे घटक शरीरात सेरोटोनिन या आनंदाच्या हार्मोनचं उत्पादन वाढवतात. सेरोटोनिन मेंदूतील मूड नियंत्रित करतो, झोपेची गुणवत्ता सुधारतो आणि मानसिक शांतता राखण्यास मदत करतो. त्यामुळे कडकनाथ मांस केवळ शारीरिक शक्ती वाढवत नाही, तर मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्य टिकवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं. याच कारणामुळे भारतीय पारंपरिक वैद्यकशास्त्रात कडकनाथ मांसाला ऊर्जादायी आणि संतुलन राखणारं अन्न म्हटलं गेलं आहे. कडकनाथ मांस आणि अंडी हे केवळ पौष्टिकच नाही, तर पारंपरिक विश्वासानुसार पुरुषत्व आणि प्रजनन आरोग्य वाढवणारे अन्न मानले जाते. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यात आढळणारे झिंक, लोह आणि प्रथिने, जे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी आणि टेस्टोस्टेरॉन निर्मितीस चालना देण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे पुरुषांमध्ये शारीरिक ताकद, सहनशक्ती आणि प्रजनन क्षमता सुधारते. मित्रांनो, महिलांसाठी देखील कडकनाथ कोंबडीचं मांस तेवढंच उपयुक्त ठरतं, कारण त्यातील पोषक घटक हार्मोनल बॅलन्स राखण्यास मदत करतात. तसेच अनियमित पाळी, अंडोत्सर्जनातील अडथळे आणि प्रजनन संबंधित समस्या कमी करण्यास सहाय्यक ठरतात. त्यामुळे हे मांस दोन्ही लिंगांसाठी एक नैसर्गिक आरोग्यवर्धक आहार मानला जातो. पारंपरिक औषध पद्धतींमध्ये, विशेषतः आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये कडकनाथ मांसाला शरीरातील ऊर्जा वाढवणारे, वंध्यत्व कमी करणारे आणि गर्भपात रोखण्यास मदत करणारे अन्न मानले जाते. आयुर्वेदामध्ये ते रसायन म्हणून वर्णन केलं गेलं आहे, म्हणजे शरीरात स्फूर्ती, रक्तनिर्मिती आणि पेशींच्या पुनर्निर्मितीस मदत करणारा घटक. त्यामुळे गर्भधारणेपूर्व काळात आणि प्रसूतीनंतरही काही ठिकाणी कडकनाथ मांसाचं सेवन सुचवलं जातं. त्यातील खनिजे आणि जीवनसत्वे शरीरातील पेशींना बळकट करून थकवा आणि कमजोरी कमी करतात. अशा रीतीने हे मांस केवळ प्रथिनांचा स्रोत नसून एक संपूर्ण नैसर्गिक टॉनिक म्हणूनही ओळखलं जातं. मित्रांनो, कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये तब्बल 18 प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात. त्यापैकी 8 हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक म्हणजेच इसेन्शियल आहे, कारण शरीर त्यांची निर्मिती स्वतः करू शकत नाही. हे अमिनो ऍसिड शरीरातील पेशींची दुरुस्ती, स्नायूंची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर हे घटक शरीरातील सूज कमी करून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला आळा घालतात. त्यामुळे सर्दी, दमा आणि वारंवार येणारा थकवा कमी होतो. त्यामुळे ज्यांना सतत अशक्तपणा किंवा ऊर्जेचा अभाव जाणवतो, त्यांच्यासाठी कडकनाथ कोंबडीचं मांस हा एक ऊर्जादायी आणि पुनरुत्थान करणारा आहार ठरतो. मित्रांनो, आज आपण कडकनाथ कोंबडीच्या अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल, तिच्या काळ्या रंगामागचं विज्ञान आणि तिच्या मांसातील अप्रतिम पोषण मूल्यांविषयी सविस्तर जाणून घेतलं. आता तुम्हालाही कळलं असेल की ह्या कोंबडीला काळं सोनं का म्हटलं जातं आणि का ती आरोग्यप्रेमी लोकांमध्ये इतकी लोकप्रिय होत चालली आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण कडकनाथची कहाणी अजून खूप रंजक आहे. पुढच्या भागामध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत कडकनाथच्या अंड्यांचे आश्चर्यकारक फायदे, त्यातील पोषक घटक आणि ते हृदय, मेंदू आणि रक्ताभिसरणासाठी कसे उपयुक्त
उपयुक्त आहे. तसेच पाहूया ह्या जातीचं ग्रामीण अर्थव्यवस्थेतलं योगदान, तिचं भारतीय संस्कृतीतील स्थान आणि ह्या व्यवसायातील आव्हानं आणि त्यावरचे उपाय. म्हणजेच पुढचा व्हिडिओ केवळ माहितीपूर्णच नाही तर प्रेरणादायी देखील असेल. आरोग्य, विज्ञान आणि स्वावलंबन ह्या तिन्हींचा सुंदर संगम. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत निरोगी राहा आणि नेहमी हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.